नमस्कार, माझं नाव प्रशांत निकम आणि महाराष्ट्र माझा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण नेहमीच नवनवीन विषय घेऊन येत असतो, त्यामुळे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. मित्रांनो, जी घटना लोहगडावरती घडली त्याचं नेमकं सत्य काय आहे, की खरोखरच त्याच्यात चूक कुणाची आहे? तर त्याचा उलगडा जो आता पोलीस इन्व्हेस्टिगेशन चालू आहे त्याच्यामध्ये अशा पद्धतीने झालेला आहे की जो केतन अग्रवाल आहे त्याला 2 ते 3 वेळा लोहगडावर नेण्याचा प्रयत्न केला. एकदा 4 जूनला त्याला लोहगडावर नेण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यावेळेस तिचा प्लॅन फसला. सिया गोयलचा त्यावेळेस प्लॅन फसला. त्याच्यानंतर तिच्या बर्थडेचा जो प्लॅन केला होता केतन अग्रवालने, की महाबळेश्वरला एक रिसॉर्ट पण बुक केलं होतं, पण त्याच्या अगोदरच तिने त्याला लोहगडावरती आपण ट्रेकिंगला जाऊ आणि वाढदिवस तिथेच थोडक्यात साजरा करू म्हणून त्याला लोहगडावर ट्रेकिंगला नेलं. परंतु तिथे जो चेतन चौधरी आहे तो अगोदरच पोचलेला होता. आता त्याची कहाणी काय आहे, तर जी सिया गोयल आहे आणि चेतन चौधरी आहे यांचं अगोदरच प्रेम प्रकरण होतं. तर हे जे गोयल कंपनी आहे यांचं असं म्हणणं होतं की जे चेतन चौधरीचे वडील आहेत चौधरी, तर ते काही तोला मोलाचे नाही, त्यांचे मसाल्याचे व्यापारी होते ते. तर ते जे पुढचं केतन अग्रवाल जे स्थळ आहे ते त्यांच्या तोला मोलाचं होतं आणि स्ट्रॉंगली होतं. त्याच्यामुळे त्यांनी जयपूरला सुद्धा पॅलेस जवळजवळ 17 कोटीचं बुक केलं म्हणतात. परंतु त्याचे वडील आज म्हणत होते की विमान वगैरे आम्ही काही असं बुक केलं नाही, हे प्रसार माध्यमांनी या ठिकाणी उडवलेलं आहे. तर हे प्रकरण आता हे याच्यामध्ये पळूनही जाऊ शकत होते किंवा नकारही देऊ शकत होते, परंतु सिया गोयलचं म्हणणं आलं की जर मी पळून गेले तर माझ्या वडिलांची पूर्ण इज्जत जाईल, म्हणून त्यांनी पळून न जाता या केतन अग्रवालचा काटा कशा पद्धतीने काढता येईल ऍक्सिडेंट म्हणून तो प्लॅन करायला सुरुवात केली. आणि तिचा प्रियकर जो चेतन चौधरी आहे तो बऱ्यापैकी म्हणजे स्पोर्टमॅन पण होता, रणजी, आणि चांगल्या पद्धतीचं दुकानही सांभाळत होता. परंतु यांनी एक अधोगतीकडे जाण्याचा हा प्लॅन त्यांनी या ठिकाणी शोधला आणि लोहगडावरती केतन अग्रवालला घेऊन जाण्यात आलं. व त्या ठिकाणी त्याला फोटोशूट करायला अशा ठिकाणी नेलं की जिथे एकदम म्हणजे भयानक असा पॉइंट होता की जिथून माणूस सहजासहजी हलक्याशा धक्क्याने सुद्धा खाली पडून मरेल. तर तिथे अगोदरच चेतन चौधरी हा दबा धरून बसलेला होता आणि तो फोटो सेशन करत असताना अचानक चेतन चौधरीने येऊन त्याला धक्का मारला. आता हे प्रकरण कशा पद्धतीने घडलं, हे पाहिजे तर पळून जाऊ शकत होते, घरच्यांना सांगू शकत होते, लग्नाला नकार देऊ शकते, याच्यामध्ये केतन अग्रवालचा कुठलाही दोष नसताना या बिचाराला शिक्षा भोगावी लागली. बोस्टनला शिकून आलेला, MBA झालेला, डायरेक्टरचं काम पाहणारा आणि त्याच्या वडिलांच्या सर्व कामात लक्ष देणारा हा एकदम गुणी मुलगा, याचा कशा पद्धतीने दुर्दैवी अंत या जोडप्याने केला. तर आता मित्रांनो, जैसे कर्म तैसे फळ. आता या ठिकाणी यांना शिक्षा काय होणार किंवा यांना काय काय भोगावं लागणार, तर आता हा गुन्हा जो दाखल झालेला आहे हा गुन्हा झालेला आहे 302चा. तर या ठिकाणी ज्यांनी साथ दिली आणि ज्यांनी धक्का दिला हे दोन्हीही गुन्हेगार सारख्याच पद्धतीचे असतात. तर याच्यामध्ये हा मर्डरचा गुन्हा दाखल झालेला आहे. IPC 302 म्हणून हा मर्डरचा गुन्हा दाखल झालेला आहे. तर याच्यामध्ये आता हे जरी अंडर ट्रायल वरती जरी जेलमध्ये गेले तर या ठिकाणी जी उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहणारी सिया गोयल आहे, म्हणजे ज्यांना कधी बाहेरचं ऊन माहीत नाही किंवा ऐशो आरामाची जिंदगी, करोडो रुपये जवळ पाहिजे तिथं बाहेरच्या विदेशात फिरायला जाणार, कुठेही काही करू शकणाऱ्या आता या युवतीला काय भोगावं लागणार, हिला या ठिकाणी भयानक यातना भोगाव्या लागणार. म्हणजे जेलमध्ये असणारे त्वचेचे आजार, खुजली, डास, तिथंच त्या बॅरेकमध्ये एक जर्मलचं भांड, एक जर्मलचा मग, 2 वाट्या आणि 2 पेटीकोट दिले जातात. किंवा त्यांच्याकडे असणारे अंडर ट्रायलला 1 ते 2 दोनच ड्रेस असतात, एक धुवायचा एक घालायचा, एक धुवायचा एक घालायचा. तिथे काय की आपल्या वॉर्डरूम मध्ये जसे 100-200 ड्रेस आहेत अशी काय हाऊस नसते तिथे. त्याच्यामुळे तिथे जे मिळेल तेच तिला आता तिथं खूप मोठ्या प्रमाणात भोगावं लागणार आहे. आणि जेलमध्ये सराईत महिला ज्या असतात त्यांचे त्रास,
त्यांचे कपड्याचे वास यांना म्हणजे एवढ्या अशा आपण ज्याला म्हणतो की सुंदर अशा वातावरणात राहणारे हे जोडपं यांना अक्षरशः नरक यातना त्या ठिकाणी जेलमध्ये भोगावं लागणार आहे. प्लस खाण्यासाठी ह्यांना यांच्या घरी आचारी असतात, वेगवेगळे मेनू बनवतात, परंतु इथे जेलमध्ये तसला काहीही लाड नाही. या ठिकाणी काय मिळणार आहे? पातळ डाळ, 2 रोट्या, एक राईस, ज्याला चव नाही अशी भाजी, त्याच्यानंतर एखादी सुकी भाजी, आणि सकाळी उठून जेलची साफसफाई करणे, संडास साफ करणे, पाणी भरणे. जरी बाहेरून मनी ऑर्डर आली तरी ती फक्त 6,000 रुपयापर्यंत मनी ऑर्डर येते. त्याच्यावरती काय पूर्ण हे चालत नाही आणि त्याच्या तिथे कामच करावं लागतं. म्हणजे बघा मित्रांनो, हे कशा गोष्टी माणसाचे भोग हे कसे भोगून येतात. त्या बिचाऱ्याच्या जरी हे नादी लागले नसते, त्याला सरळ सरळ तिने नकार दिला असता की तू मला लग्नाला नाही म्हणून सांग, तरी त्याचाही जीव वाचला असता आणि यांचंही आयुष्य सुखकर घडलं असतं. पण एक नातं तोला मोलाचं नाही, म्हणून या ठिकाणी या दोघांनी हा असा विचित्र प्लॅन केला. आता चेतन चौधरीचं तरी हाल काय कमी होणार आहेत का? इथे भयानक हाल होणार आहे, भयानक. म्हणजे नवीन जे लोक येतात अंडर ट्रायलवरती जेलमध्ये, त्यांना संडासच्या शेजारी झोपावं लागतं, संडास साफ करावे लागतात, जेल झाडावी लागते. किती जागीरदार असला इथे तरी हे सगळे कार्यक्रम त्यांच्याकडून करून घेतले जातात. सकाळी प्रातविधीला जाताना हे लोक यांच्याकडे हायजेनिक टॉयलेट असतात. म्हणजे जवळजवळ यांचे टॉयलेट जे असतात ते 10x15, 10x20चे, म्हणजे एखाद्या फॅमिलीचं 1 RK घर असेल एवढे यांचे टॉयलेट असतात. इथे ज्या टॉयलेटला आतून कड्या नाहीत, किंवा एक डबडं पाणी घेऊन जायचे फक्त आणि त्याच्यातच हे करायचं, त्याच्यात ही लोक 5 मिनिटं सुद्धा बसू शकत नाही. अशी ह्यांची जी हाल अपेष्टा या ठिकाणी होणार आहे. म्हणजे यांना तीळ तीळ मात्र क्षणाला रडायला येणार आहे. कारण जेलचं जीवन खूप भयानक पद्धतीचं असतं, म्हणजे नरकवासच असतो थोडक्यात. तिथे काय तुम्ही पाहुणे आले नसतो, चहा कसला तरी केलेला असतो, त्याच्यात साखर नाही, काय नाही, थोडंसं काळं पांढरं पाणी असतं, त्याच्यातच काहीतरी ओपीट येऊन जाते किंवा पोहे येऊन जातात, त्याच्यात काही नसतं. आणि आत्ता नुकतीच आता पालखी पण येते मित्रांनो. म्हणजे पालखीच्या वेळेस काय होतं बघा, तुम्ही संजय दत्त सारखा एक स्टार हिरो सुद्धा पालखीच्या वेळेस अक्षरशः सगळ्या माशा पडलेल्या असायच्या त्या डाळमध्ये, त्या माशा बाहेर काढून ती डाळ खावी लागायची. आता यांची परिस्थिती काय होणार आहे? हे थोडीच उपाशी मारणार आहे, त्या माशा काढूनच डाळ खावी लागणार आहे. सगळ्या भाजीत माशा असतात, सगळ्या चहात माशा, कारण पालखी त्या साईडवरून येते आळंदीच्या तिकडून. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये भरपूर माशांचं प्रमाण, जेलचं उघडं मोठं वातावरण, 500 एकराची जेल आहे, तिथं माशांचं इतका प्रादुर्भाव होतो की कमीत कमी 15 दिवस त्यांना ह्या माशाच खावा लागतात बाहेर काढून. म्हणजे इतकं भयानक जीवन यांना जगावं लागणार आहे. आणि शिवाय अंडर ट्रायलमध्ये किती दिवस शिक्षा लागते, किती दिवस निकालाला चालतोय, वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष निकाल लागतोय का काय होतंय, मग त्याच्यानंतर शिक्षा लागणार, मग ते 10 वर्षाची लागेल, जन्मठेप लागेल, काही सांगू शकत नाही. कारण इथे एका म्हणजे ज्याची काही चूक नाही अशा व्यक्तीचा या ठिकाणी यांनी अंत केलेला आहे. त्याच्यामुळे याची शिक्षा यांना कठोर तर मिळणारच आहे, मिळणार. आणि बरेच CCTVचे फुटेज मिळालेले आहेत, CDR मिळालेले आहेत, म्हणजे त्यांचे जे कॉल रेकॉर्डिंग आहेत, त्या महिन्यामध्ये, ज्या महिन्यात त्यांना प्लॅनिंग करायचं त्या महिन्यामध्ये यांनी किती वेळा कॉल एकमेकांना केले, किती तास बोलले, याचं सगळं पोलिसांनी शाळा लावलेला आहे. त्याच्यामुळे यांना सुटका ह्या नावाची गोष्टच भेटणार नाही. म्हणजे बघा, करायला गेले एक आणि झालं एक. तर अशा पद्धतीचे त्यांना आणखी बरेच भयानक आतमध्ये तिथं कामही करावं लागतात, लोकांच्या शिव्या खावा लागतात, आणि एकटं दुकटं जीवन, जिथं सूर्य दिसणार नाही, काही नाही, जिथे एशी झोपायची आणि मोठे पिक्चर सारखे 35 mm चे पडदे असलेले होम थिएटरमध्ये स्वतःच्या घरी पिक्चर पाहणारे लोक, जबरदस्त मोठमोठ्या बंगल्यामध्ये राहणारे लोक, एकदम हायजेनिक जीवन, कॉफी वेळेवर, ज्यूस वेळेवर, अशा लोकांना तिथे आता पाणी सुद्धा वेळेवर मिळत नाही. म्हणजे ह्यांना हे सगळं भोगावं लागणार आहे, यांच्या करणीची फळं यांना इथंच भोगावी लागणार आहे. जेल म्हणजे दुसरा नरक आहे. इथे विचारच करायचे नाही यांनी की आता आपण बाहेर सुटू किंवा नाही सुटू. कारण ही म्हणजे त्या माणसाचा सुद्धा, अग्रवाल साहेबांचा सुद्धा हा एकुलता एक मुलगा होता. बिचाराने काही चूक नसताना त्याला हे सगळं भोग त्याच्या भोगाचे आले, आणि त्याला धक्का देऊन निगूढपणे त्याचा अंत करण्याचं या जोडप्याने काम केलंय, चेतन चौधरी आणि सिया गोयल. त्याच्यामुळे यांना कठोरच्या कठोर शिक्षा होणार आहे. आणि पोलीस त्याचा चांगल्या पद्धतीने तपास सुद्धा करत आहे, अहोरात्र तपास चालू आहे. आता फक्त वाट आहे ती
केस फास्ट ट्रॅक कोर्टावर येण्याची आणि त्याचा निकालाची वाट पाहण्याची. तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये लिहा आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.